नमस्कार, आपण पाहतात लोकसेवा टाइम्स 24 जनसामान्याचा बुलंद आवाज। पाहूया आजची विशेष बातमी। नवी मुंबई, पनवेल आणि रायगड जिल्ह्यातील इलेक्ट्रिकल कंत्राटदारांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे। गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या कंत्राटदाराच्या मागण्या आणि महावितरणच्या कारभारातील त्रुटींबाबत अखेर ठोस पाऊल उचलण्यात आले आहे। नवनियुक्त इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन नवी मुंबई रायगड या संघटनेने कंत्राटदाराच्या हितासाठी मैदानात उतरून महावितरण प्रशासनाला धारेवर धरला आहे। असोसिएशनचे अध्यक्ष बाबाजी सेठ आभाळे आणि त्यांच्या कार्यकारी मंडळाने वाशी सर्कलचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील साहेब यांची भेट घेतली। या बैठकीत कंत्राटदारांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित समस्या मांडण्यात आल्या। असोसिएशनने सादर केलेल्या निवेदनात खालील प्रमुख मुद्द्यावर चर्चा करण्यात आली। निवेदनानुसार थेट कामांना लगाम, अधिकारी आणि आउटसोर्स कर्मचाऱ्यांकडून थेट स्वीकारल्या जाणाऱ्या नियमबाह्य कामावर तातडीनं बंदी घालणे, परवानाधारकांना प्राधान्य, महावितरणच्या सर्व कामांमध्ये केवळ अधिकृत लायसन्स धारक कंत्राटदारांनाच प्राधान्य मिळावे, नोंद बंधनकारक, बिल्डर किंवा डेव्हलपर यांनी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराचे नाव आणि लायसन क्रमांक अर्जावर नमूद करणे अनिवार्य आहे। कामात पारदर्शकता, नवीन कनेक्शन, मीटर इन्स्टॉलेशन आणि लोड सँक्शन प्रक्रियेत सूत्रता आणणे, वसुली मोहिमेचा अडथळा, महिन्याच्या शेवटी होणाऱ्या वसुली मोहिमेमुळे कंत्राटदारांची कामे प्रलंबित राहू नयेत यासाठी योग्य तोडगा काढणे, प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद। आनंदाची बात म्हणजे अधीक्षक अभियंता दीपक पाटील साहेब यांनी कंत्राटदाराचे सर्व प्रश्न अत्यंत गांभीर्याने समजून घेतले आणि त्यावर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे। अनेक वर्षापासून रखडलेली ही कामे नवीन युनियनच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागत आहे। ही सर्व कंत्राटदारांसाठी मोठी उपलब्धी आहे। आणि सर्वात महत्त्वाचे, अध्यक्षाचे आव्हान। असोसिएशनचे अध्यक्ष बाबाजी सेठ आभाळे यांनी सर्व कंत्राटदारांना मोठा संदेश दिला आहे। त्यांनी नवी मुंबई, पनवेल आणि रायगड जिल्ह्यामधील सर्व ठेकेदारांना आव्हान केले आहे की कामकाज करताना कोणती अडचण किंवा अन्याय झाल्यास कंत्राटदारांनी घाबरून न जाता थेट संघटनेशी किंवा माझ्याशी संपर्क साधावा। आपण सर्वजण मिळून या व्यवसायात पारदर्शकता आणि सन्मान मिळवूया। अशाच नवनवीन बातमी आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकसेवा टाइम्स 24 जनसामान्याचा बुलंद आवाज।